नमस्कार. आजचा विषय अमिताभ बच्चनचा सर्वात मोठा हिट चित्रपट कोणता होता जो कधीच बनला नाही? सर, तुमचा सर्वात मोठा हिट चित्रपट कोणता? समोर बसलेल्या व्यक्तीने हसून उत्तर दिलं, जो मी केला नाही. क्षणभर शांतता. प्रश्न विचारणारा पत्रकार गोंधळला, कारण त्याला उत्तर अपेक्षित होतं. शोले, दीवार, डॉन, अग्निपथ. पण उत्तर काहीतरी वेगळंच होतं. आणि इथूनच सुरू होते एका सुपरस्टारची नव्हे, तर स्वतःला पुन्हा जन्म देणाऱ्या माणसाची गोष्ट. लोकांना वाटतं यश मिळवणं कठीण असतं. खरं तर यश टिकवणं त्याहून कठीण असतं. कारण अपयश आपल्याला बदलायला भाग पाडतं. यश मात्र आपल्याला झोपवतं. ते सांगत राहतं, तू बरोबर आहेस, तुला बदलायची गरज नाही. आणि तिथेच अनेक करिअर संपतात. 1970च्या दशकात देश रागावलेला होता. लोक त्रस्त होते. व्यवस्थेविरुद्ध आवाज शोधत होते. आणि त्यांना एक चेहरा मिळाला. अमिताभ बच्चन. अँग्री यंग मॅन. तो फक्त अभिनेता नव्हता, तो त्या काळाचा मूड होता. पण मग भारत बदलला. प्रेक्षक बदलले. कथा बदलल्या. आणि सर्वात धोकादायक गोष्ट घडली. जगाला त्या जुन्या अमिताभची गरज उरली नाही. आता प्रश्न होता, स्वतःला वाचवायचं की स्वतःला बदलायचं? कल्पना करा, तुम्ही अनेक वर्ष एका गोष्टीसाठी ओळखले जाता. लोक तुम्हाला त्याच नावाने ओळखतात, त्याच प्रतिमेत पाहतात. आणि अचानक ती प्रतिमा काम करणं बंद करते. अनेक लोक काय करतात? भूतकाळाला धरून बसतात. आधी मी कोण होतो माहित आहे? पूर्वी माझं किती नाव होतं? लोक बदलले आहेत. पण अमिताभ यांनी वेगळा निर्णय घेतला. त्यांनी भूतकाळाचं रक्षण केलं नाही, त्यांनी भविष्याची रचना केली. अँग्री यंग मॅन हळूहळू बदलला. मार्गदर्शक बनला, वडील बनला, होस्ट बनला, विचारवंत बनला. कोण बनेगा करोडपती आला. आणि एका नव्या पिढीने त्याला पुन्हा शोधलं. यावेळी पडद्यावर नाही, तर घराघरात. हा पुनर्जन्म होता. आपल्यापैकी अनेक जण यश गमावण्याला घाबरतात. पण खरी भीती कशाची असायला हवी माहित आहे? कालच्या यशामध्ये अडकून पडण्याची. कारण जग एका गोष्टीला बक्षीस देतं, रिलेव्हन्स. कालचा हिरो असणं पुरेसं नसतं, आज उपयोगी असणं महत्वाचं असतं. पूर्वी लोक अमिताभ बच्चन यांना त्यांच्या भूमिकांसाठी ओळखत होते. आज लोक त्यांना त्यांच्या सातत्यपूर्ण परिवर्तनासाठी ओळखतात. हीच खरी ओळख आहे. आज स्वतःला 3 प्रश्न विचारा. मी अजूनही जुन्या यशावर जगतोय का? माझ्या क्षेत्रात काय बदलतंय जे मी दुर्लक्षित करतोय? जर मला आज पुन्हा सुरुवात करावी लागली, तर मी स्वतःला कसा घडवेन? कारण बदल हा धोका नाही, उशिरा बदलणं हा धोका आहे. आणि इतिहासात जागा त्यांनाच मिळते जे स्वतःची पुढची आवृत्ती तयार करतात, जग त्यांना बदलायला भाग पाडण्यापूर्वी. धन्यवाद.